बाया नमा तुझ्या सुनाने चहा बनवलाय, साखरच नाही त्याच्यामध्ये. बाया असंच बनवती बाया, पानसट छारचा लय डाएट करती. असाच भेटतो बाया आळणी सारखा चहा, ना आता त्याला. असाच चहा भेटतो रोज. आणू बाई तुला बनवून आणू मी माझा चहा साखर. नाही बाई, तू तर चहा प्यायला आमच्या घरी आहे, माझी सून बनवते चांगलं. हा ना बाई, तुझी सून गावाकडची बिचारी मासूम भोळी. नाही तर काय बाई, आमची लय परसुटवून आली टवळी कुठली. आई माझा आज बर्थडे आहे ना, तर मी बाहेर चालली जेवायला. ठीक आहे, काय खायला बनवलंय का नाही? मला कमीच बनवून खायचंय. ठेवले सगळं बनवून, खाऊन घ्या. जा बाई आता काय बोलाव. ह्यांचा तर ना कधी ना काळाचाच बर्थडे येतोय ह्यांचा. आपला तर जसं बनवतच नाही बाया. नाही तर काय. गेली बघ ढोंगान हलवत. काय बाया, टवळी कुठली. आपला बर्थडे बिड्डे असायचा घरात, जरा काय तर चांगलं बनवायचं सगळ्यांना खायला. सासू सासऱ्यांना उपाशी सोडून नाही जायचो आपण. बाया सुशी, तुला सांगायचंच राहिलं काय? 10 फ्लोअरवालीचा नवरा आहे ना, गेला पळून कुठल्या तर दुसऱ्या बाई संग. कधी? काय माहिती बाया, काल का परवा सगळं बोलत होते बाया. रडत होती ती 10 फ्लोअरवाली. आपला गुडगा तुटला, कंबर तुटली, आपण काय बोलायचं, बसते वॉचमॅन सारखी दाराला. ना बाहेर जाता येत ना कुठं जाता येत. बिचारा माझा मुलगा तिथं ऑफिस मध्ये एवढा काम करतो कुत्र्यागत. रात्री 2 वाजता येतो बाया घरी. आणि ही टवळी ऑर्डर वरती ऑर्डर येतात तिचे रोज घराला. काय बाई? बाया सुशी, आपल्या टायमिंगला माहितीये ना ग, सासू सासरे उठायच्या पहिला उठून सगळं काम करायचो. नाहीतर काय बाई. आणि ह्यांचा दिवस उजडते 12 वाजता. 12? मग काय मारायचा गोळा सुटला हिला टवळी कुठली. आपण तर जेवणच 11ला करतो ग. मग काय ह्यांचं जेवण होतं 4ला निवांत. स्वतःला बनवता तर काय येत नाही. बाहेरून पिझ्झा मागवून आणि बर्गर मागव आणि ते पास्ता बाया मागव. ना, तू माझ्या घरी ये जेवायला. येते ना बाया कधीतरी. बाया सुशी, तुला बोलते, त्या किचन मध्ये 4-4 दिवसाचे भांडे पडलेले असतात ग. 4-4 दिवस धुवत नाही. त्या किचन मध्ये पाऊल ठेवला की असा वास सुटीतो, नाकाची केस जळतात ती. आता काय होत नाही आपल्या. मला बिचारी मी बसलेली असती, नाही तर मी सारा उठून कामं केली असती बाया सगळे घरात. आपल्या काळात तर 10 किलोमीटर जाऊन आणायचो बाई पाणी मग आणि काय? भांडे धुवायचा. आणि ह्यांना त्या बेडरूम मधून ढुंगान उचलून चालून इथं जरा भांडे घासता येत नाही. आणि भांड्या जेव्हा घासती ना, तुला बोलते मी, तर 4-4 कपडे लावून घासती. जसं की बाया. स्वतः त्याच्यामधून खाल्लंच नाहीये. लय वास सुटीतो ह्यांच्या कपड्यामधून. आपण तर तुला बोलते, आपलं कपडे वाला व्हायचं. मग काय वल्ले कपडे बास मार फिरायचो, का फरक नाही पडायचा आपल्याला. बघ ते किचन मध्ये जाऊन बघ तू जरा, जा. नाही बाया, तुझं ऐकून तर कसं तर व्हायला लागेल. मी नाही जात. आणि तुला बोलते कपड्याचं पण तसंच आहे. 5-5, 6-6, 1-1 आठवडा कपडे धुवत नाही. अगं मशीन आहे ग, मशीन घरात. भाई हाताने पण नाही धुवायचं त्याला. बिचारा माझा मुलगा एकच 100 बनियान 4-4 दिवस घालून जाते. त्याला 100 बनियान नाही घालायला. बाई, माझ्या सूनकडे पण आम्ही पण मशीन आणलो, पण ती हाताने धुती. 4-4 वेळा तुझ्या सुनाचं काय घ्यायचं बसाना मांडती. हा, माझ्या सुनाचं बोलते ना गपचू बाईक. माहिती तुझी सून ले आली सुशील गावाकडून, खेडा गावात. आणि बाया जेव्हा हिला बोलाव, जरा पूजा कर देवाची, जरा हे हाय, जरा सण हाय, लगेच महिना येतोय हिला. आणि तुला बोलते महिना आलं, तिला बोलते जरा देवाकडे नको जाऊ, घरात शिव नको करू, गपचूप बेडरूम मध्ये बस म्हणते मी तुला. बेडरूम मध्ये कुठं दुसरीकडे नाही. आणि मला माहिती टवळी काय बोलते, अरे सासूबाई कुठल्या जमान्यात जगायला लागलाय तुम्ही, सगळं चालतं आता. टवळी पेट लागली हिच्या जिभेला. आपल्याला महिना आला की माहिती ना बोलावलाय कुणासमोर कसं बाई, संडासापाशी बसवायची आपली सासू आपल्याला. हिला तर तरी पण बोलते संडासापाशी नको बसू, बेडरूम मध्ये गपचूप बस. नाही बाया, तुला काय बोलाव बाई सुशी, असं खायला भेटत नाही या घरात. काय तर पानसट बनवून देते ती. जरा माझ्या मुलाला काय हे जर बोलायला गेलं तर माझा मुलगा मलाच बोलते. बाया असं कसं वशमध्ये केलं काय. राहू दे, चल ग बाई ना. मग माझं जेवण झालं असणार, चल जीव, चल आपण. काय तर चविष्ट भेटेल बाई. गुडघा लई दुखीत ग, काय बोलू. जरा मालिश, चल ग बाई, तुझी सून जरा मालिश नाही करावं बाया एका बायाने.